इंडिया अगेन्स्ट करप्शन तर्फे आयोजित करण्यात आलेला क्रिकेट रत्न पुरस्कार 2026 चे वितरण आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यावेळी सन्मान करून त्यांना कौतुकाची थाप देण्यात आली. या कार्यक्रमाचे नेतृत्व इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी रणजी क्रिकेटपटू, महाराष्ट्र राज्य हेमंत किडीकर आणि राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू अनुजा पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 5 खेळाडूंना यंदाचा क्रिकेट रत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. यामध्ये IPL खेळाडू पूनम खेमनर, IPL खेळाडू किरण नवगिरे, खेळाडू गौतमी नाईक, महाराष्ट्र राज्य खेळाडू भक्ती मिरजकर आणि महाराष्ट्र राज्य खेळाडू अक्षय जाधव या पुरस्काराच्या मानकरी होत्या. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महिला क्रिकेटपटूंच्या वाढत्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं तुम्ही आणि छोटंसं काही ना पण एक पारितोषिक तुम्ही ज्या पण होतकरू मुली आहेत त्यांना देत आहे. सो थँक्स अ लॉट. खरं तर एक वेगळी जर्नी होती गावाकडनं इथपर्यंत येऊपर्यंत की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचे आव्हान होते. क्रिकेट खेळणं खूप नंतर कळायला लागलं की क्रिकेट खेळायचं, बट त्या छोट्या छोट्या गोष्टींना कळायला लागलं की चॅलेंजेस कसे मी स्वतःच्या आयुष्यात फेस करू शकते आणि त्यांना पार करून जाऊ शकते. सो ती जी जर्नी होती ती गावाकडनंच सुरू झाली होती कदाचित, असं मला वाटतं. सो ते फॉलो करायचे आणि 2011चा वर्ल्ड कप मे बी टर्निंग पॉईंट होता माझ्या लाईफचा. कारण त्यावेळेस ज्या पद्धतीने महेंद्रसिंग धोनींनी ज्यावेळेस ती इनिंग फिनिश केली होती, वर्ल्ड कप उचलला होता, त्यावेळेस कुठेतरी माझ्या मनात आलं होतं की कधी चान्स भेटला तर मी क्रिकेट खेळेल. आणि असं स्वप्न नव्हतं कधी की इंडियाला वगैरे खेळायचं, फक्त एक होतं की मला क्रिकेट खेळायचं आणि त्यांच्यासारखे 6 मारायचे. सो ते आवडत गेले आणि त्याच्यानंतर मग युनिव्हर्सिटी झाल्यानंतर मग आम्ही पुणे वगैरे युनिव्हर्सिटी एकत्र खेळायचो. तिकडे मी त्याच पद्धतीने बॅटिंग करायची. मला फेअर कधीच नव्हतं की मी आउट होईल किंवा काय होईल. मला फक्त एकच होतं की बॉल भेटला की मला त्या राऊची बाहेर मारायचं असतं. सो तेच आहे की मला आवडायचं म्हणून मी क्रिकेट खेळते आणि आज पण तेच आहे की मला आवडतं म्हणून मी क्रिकेट खेळते. 6 मारायला मला आवडतं म्हणून मी ते आज पण मारते. मी आउट होते, कधी नाही होत. त्याच्यावर रेकॉर्ड्स पण झालेले, त्यामुळे कधी कधी आउट पण झालेले. त्यामुळे त्या गोष्टी मॅटर नाही करत. तुम्ही स्वतःला किती बॅक करता, तुम्ही शॉट्सला किती बॅक करता, तुमच्या जी तुमची स्ट्रेंथ आहे ती टीम तुमच्या टीमसाठी आणि स्वतःसाठी तुम्ही कशी यूज करू शकता, त्या प्लॅनिंग मी ग्राउंडमध्ये जाते. यात माहिती होतं की मला माझं रोल की मला काय करायचे, मला कसं खेळायचे. तर तेच फॉलो केलं. फक्त की टीमला गरज होती, मला सांगितलं होतं तुझं रोल असा आहे, तुला टीमला घेऊन जायचंय आणि त्या विकेटवर स्टे करायचंय. सो असं काय प्लॅन नव्हता की मी 50 रन करणार वगैरे. जसं टीमचा आणि मॅनेजमेंटचा मेसेज आहे तसं मी स्वतःचं प्रोसेस आणि त्या गोष्टी फॉलो करत होते. तर तेच त्या दिवशी मी फॉलो केलं सगळ्या गोष्टी की बॉलप्रमाणे खेळायचं आहे नॉर्मल आणि जेवढ्या जास्त थांबता येईल टीमसाठी थांबायचे. आणि तेच करता करता मला समोरच प्लेची होती, ती गाईड करत होती आणि जे प्लेयर मी तिच्यासोबत खेळले वगैरे तर त्यांनी मला गाईड केलं आणि त्या दिवशी मी ती